मनपूर्वक नमस्कार. आदरणीय शिक्षक मित्र मैत्रिणींनो, आदरणीय पालक मित्र हो आणि अर्थातच जे माझ्या आणि आपल्या सगळ्यांचा प्राणवायू आहेत, ते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आपल्या सगळ्यांना प्रवीण दवणेचा मनापासून नमस्कार. आज या अध्यापन, विद्यार्थी म्हणजे अध्ययन आणि अर्थातच पालकत्व या तिघांच्या आनंद योगाच्या संमेलनाचा आज 5वा भाग आहे. 4 भाग आपण चर्चा करतो आहोत, बोलतो आहोत आणि अर्थातच तुमचा त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. कारण तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलंय आणि आज पुन्हा एकदा करणार आहात. पण हे सगळं करण्याची संधी कोण देते? तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांनी ही संधी दिली आणि या उपक्रमाचे मूलस्रोत, प्रेरणास्रोत आहेत ते आदरणीय डॉक्टर त्रिकोणजी कुलकर्णी साहेब. यांचा मी मनपूर्वक ऋणी आहे, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आज 5व्या भागात मी हृदय संवादासाठी, बघा मी संवाद नुसतं म्हटलेलं नाही, मी हृदय संवाद म्हटले. म्हणजे हृदयातून हृदयाकडे असा तो संवाद आहे. शब्द टरफल असतात हो, शब्दांची टरफलं तर सांडता येतात, पण शब्दाच्या आत जर हृदय असेल, स्पंदन असेल, एकमेकाविषयी प्रेम असेल, तर मला वाटतं खऱ्या अर्थाने तो संवाद होतो. आजचं जे सूत्र घेतलंय ते तुम्हाला आवडेल. त्याचं शीर्षक, त्यालाच तुम्ही टाळी वाजवाल. शीर्षक असं आहे, अभ्यासाचा आनंद. संपलं नाही. अभ्यासाचा आनंद आणि आनंदाचा अभ्यास. खूप तुम्हाला आवडेल. मला ना या, तुम्ही ज्याला दाद दिलीत, त्या विषयाची सुरुवात करताना आचार्य परमपूज्य विनोबाजी भावे यांनी एक जे वचन उद्धृत केलंय, यांनी जे वचन जे उच्चारलंय ते मला इथे उद्धृत करावं असं वाटतं. आचार्य विनोबा भावे म्हणतात की आपण सगळी जी धडपड करतो ती आनंदासाठी करतो. बघा, सगळेजण, म्हणजे आता मी जे बोलतोय ते आनंद आहे माझा. तुम्ही ऐकताय ते, तुम्ही जे आता ऐकताय, हसताय, टाळी देताय, आपल्या घरातल्या मुलांना म्हणताय सगळ्यांना ऐक ऐक, हे सगळं काही कोणी लादले म्हणून का? का काम म्हणून, नोकरी म्हणून, साहेबांना सांगितलं पाहिजे, ऐकलं पाहिजे म्हणून नाही. तुम्ही हे करताय आनंदासाठी. आपल्या प्रत्येकाची धडपड आनंदासाठी आहे. पण आचार्य म्हणतात विनोबा भावे, प्रत्येकाची धडपड आनंदासाठीच आहे, पण त्या आनंदाचं सुद्धा शुद्धीकरण करण्याची गरज आहे. वाक्य आहे का? म्हणजे पाण्याचं शुद्धीकरण आपण ऐकलं होतं. आता आचार्य विनोबा भावे म्हणजे तर सामाजिक आचार्य. अरे तुम्ही आणि मी वर्गातले शिक्षक, पण ही जी मंडळी होती ती समाजाचे शिक्षक होते. ऐकूया ना त्यांचं. ते म्हणतात आनंदाचं शुद्धीकरण. मग लगेच विचारलं त्यांच्या समोरच्या शिष्यांनी, आनंदाचं शुद्धीकरण कसं काय बुवा? तर ते म्हणाले, कुणाला जर मद्य पिण्यात आनंद वाटत असेल, मद्य आनंद वाटत असेल, तर तो आनंद शुद्ध नाहीये. मग तो आनंद शुद्ध केव्हा होईल? की जेव्हा त्या व्यसनी माणसाला, त्या व्यसनी माणसाला मिठाई खाण्यामध्ये आनंद होईल तेव्हा. म्हणजे दारू पिण्यातला आनंद तो अपेक्षित नाही. मिठाई खाण्याचा आनंद शुद्ध आहे. पण विनोबा भावेंना, आचार्यांना तेवढ्यावर समाधान नाही होत. ते म्हणतात मिठाई सुद्धा बाहेर केली जाते. तेल कसं आहे? हलवाई आहे, त्यांनी नेमकं काय काय वापरलंय? काय केलंय? मग शुद्ध आनंद कुठला आहे? ते म्हणतात फळं खाण्यातला. म्हणजे दारू पिणं शुद्ध झालं मिठाई, त्याहून शुद्ध झालं फळं, आणि शेवटी ते म्हणतात पण फळं खाण्यातला आनंदही शुद्ध नाहीये. मग समोर जर आपल्या कोणी उपाशी असेल,
तर आपल्या जवळची फळं त्याला देणं हा शुद्ध आनंद आहे. बघा क्रम, वेळ जाईल म्हणून पुन्हा मी सांगत नाही बसत. पण आनंदाचं शुद्धीकरण म्हणजे संस्कार आहेत ना. बघा तुम्ही, चुकत नाही कोण, सगळेच चुकतात. चुकतो तो माणूस. परंतु चुकीजवळ जो थांबतो, तो मात्र राक्षस. आपण माणूस आहोत. चुकलो ना, तर ती दुरुस्त करून पुढे गेलं पाहिजे. मग तुमच्यासारख्या पालकांचं, शिक्षक पालकांचं, पालक शिक्षकांचं आणि वर्गातल्या या उत्साही चैतन्यमय दिसणाऱ्या या अगदी किशोरवयीन मुला-मुलींचं ध्येय कुठलं हवं? मी जगेन ते शुद्ध आनंदाने आणि त्यासाठीच आपण म्हटलंय हा आनंद योग आहे. हा आनंद शुद्ध कसा करत जायचा? आता एक सांगेन, की अनेकांना सवय असते गाणी ऐकण्याची. आनंद वाटतो. घ्या आनंद, योग्य आहे. पण ती गाणी ऐकताना आपण चांगल्या शब्दांची गाणी ऐकतोय का? त्याचं संगीत कर्कश आहे का? गाणारा बेसूर आहे का सुरात आहे? हे सगळं कळत जाणं म्हणजे आपण चांगल्या गाण्याकडे वळणं. बघा तुम्ही, एखादं कुठलं तरी गाणं असतं ज्याचा मी उल्लेख करत नाही. ते कानानं मजा वाटते. पण त्याच्यामध्ये नको नको ते शब्द असतात. या माध्यमातून बोलू नये अशा तऱ्हेची बिभत्स अशा तऱ्हेची शब्दरचना असते. त्याच्यावर पण काही जण धांगडधिंगा करतात, नाचतात. नाचतात. पण मला अगदी प्रामाणिकपणे सांगा, ते आनंदाने नाचणं हे शुद्ध आनंदाने नाचणं आहे का? नाहीये ना. मग आपण जी पूर्वापार चांगली गाणी ऐकली, त्यामध्ये किती मोठे कवी होते, संत कवी होते. ज्ञानेश्वर माऊलींची विराणी आहे. संत तुकयांची गाथा आहे. नामदेव, सावतामाळी, कानोपात्रा, काय सांगू नरहरी सोनार. इतक्या संतांनी अप्रतिम शब्दरचना केलेले अभंग नामवंत संगीतकारांनी आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांसारख्या गायकांनी गाऊन अजरामर केले. ती ऐकायला आनंद वाटणं हा गाण्यातला शुद्ध आनंद आहे की नाही? बरं हे संत वाङ्मय झालं. पण नंतरच्या कवींनी पण किती छान लिहिलंय. भारत आंब्यांची एखादी कविता असते. बालकवींची एखादी कविता. कवी बी यांची चाफा बोलेना, चाफा चालेना अशी एखादी कविता असते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आपल्या हृदयातलं स्थान. त्यांची वेडात मराठे वीर दौडले सात अशा तऱ्हेची कविता असते. मला सांगा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, या उत्तम शब्दांच्या मध्ये आनंद आहे की नाही? बघा, केवळ प्रवीण दवणे बोलतायत म्हणून होला हो करू नका. मग हा आपण सांगितला पाहिजे विद्यार्थ्यांना कसा आनंद घ्या. हे बघा, नको तो आनंद शिकवावा लागत नाही. पण योग्य त्या आनंदाकडे शिक्षणाला न्यावं लागतं. एकदा मी 11वीच्या वर्गात एक प्रयोग केला आणि तो प्रयोग काय होता ते मला सांगावंसं वाटतं. मी काय केलं, एका माझ्या घरातल्या टेप रेकॉर्डरवर एक 2 ओळी, तरुण पिढीला आवडणारी गाणी 2 ओळी आणि एक चांगल्या शब्दांचं, चांगल्या संगीताचं गाणं, अशी लागोपाठ मी रेकॉर्ड केली ध्वनिमुद्रित. म्हणजे एक मुलांना आवडणारं आणि एक आपल्याला आवडणारं आणि म्हटलं ऐका आणि सुरू झालं. पहिलं गाणं मुलांनी अगदी तडाखेबंद आनंदात ऐकलं कारण त्यांच्या आवडतं होतं. मग दुसरं माझ्या आवडतं होतं. आरती प्रभूंची कविता होती. आशाताईंनी गायलेली, आशा भोसलेंनी. ये रे घना नाऊ घाल माझ्या मना. तिसरं पुन्हा मुलांना आवडणारं होतं. आजचं धांगड-धिंगावालं. पुढचं लगेच ज्ञानेश्वर माऊलींचं मी लावलं.
मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता भारुकाळी यांचे आला. शिक्षक पालक मित्रांनो, खरं सांगू, शपथ घेणं काही मला शोभत नाही, पण मनापासून मी सांगतो माझा अनुभव. 2-3 गाणी ऐकल्यावर मुलं ओरडली आणि म्हणाली, "सर, ही जी तुम्ही म्हणताय तुम्हाला आवडलेली ही गाणी आम्ही ऐकलेलीच नाहीत. आज कळतं की याच्यात केवढा आनंद आहे. तुम्हाला आवडणारे ऐकवा, आम्ही ते ऐकत जाऊ." याचा अर्थ जे नवीन ते सगळंच वाईट असं मी म्हणत नाहीये. नव्यातलं चांगलं, जुन्यातलं चांगलं काय आहे ते सांगणं, हे पण शिक्षण आहे असं मला वाटतं. खरंच आहे. आणि वा काम आहे ते भाषेच्या शिक्षकाचं, इतर विषयांच्या शिक्षकांचं. असं मानायचं नाही की हा माझा विषय नाहीये. आणि हेही सांगतो, आपण आपलं काम करता, करता, आपण आपला पोर्शन पूर्ण करता, करता, मध्ये जो वेळ मिळतो किंवा ऑफ तासाला जो वेळ मिळतो, त्यात आपण हे करू शकतो. लगेच ही आता वेगळी जबाबदारी लादतात का काय? असं नका मानू रे. तुम्ही जसे घडलात, छान ऐकता, तसं या मुलांना सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून मी मागच्या एका भागामध्ये तुमच्याशी बोलताना म्हणालो होतो. आठवतंय का पहा? मी म्हटलं, जिभेची रुची, रुची म्हणजे चव, आणि पुढे म्हटलं होतं, मनाची अभिरुची. अभिरुची म्हणजे निवड केली पाहिजे, चांगलं काय आणि वाईट काय आहे. आणि म्हणून मी विनंती करेन, की आपलं जे शिक्षण आहे, आपलं जे अध्यापन आहे, घरातलं असो अध्यापन का वर्गातलं असो, या दोन्ही अध्यापनांनी नवीन पिढीला आनंदाचा अभ्यास काय आहे, ते सांगितलं पाहिजे. या एपिसोडच्या उत्तरार्धात शेवटाकडे जाताना मी म्हणेन, अभ्यासाचा आनंद म्हणजे काय? काही भाग मी पुढच्या भागात पण बोलीन, वेळ कमी असल्यामुळे. पण सांगेन, कंटाळून अभ्यास केला, की जसं इच्छा नसताना जेवलं की अंगी लागत नाही. भूकच नाही लागली आणि तरी पण बळजबरीने खायला लावलं, तर ते शरीराला लागत नाही, फुकट जातं. विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, इच्छा नसताना अभ्यास जर केला, तर तोही अंगी लागत नाही. मग मला जर उत्तीर्ण व्हायचंय, सर्वोच्च स्थान मिळवायचंय, तर मग मी कंटाळून का करू? बघा तुम्ही, कंटाळून जर बसलात ना, तर तो विषय काय म्हणतो माहिती आहे? हो, विषय पण बोलतो. तो विषय म्हणतो, "अच्छा, यावर्षी मला टाळलंस, बस ऑक्टोबरला पुन्हा." म्हणजे विषय उलट तुम्हाला सोडत नाही. मग मला तुम्ही सांगा, तो विषय पुन्हा मानगुटीवर बसू नये असं वाटतं, पुन्हा तीच परीक्षा देऊ नये असं वाटतं, तर मग त्या विषयावर प्रेम करत, करत अभ्यास का नाही करायचा? आणि अभ्यासाचा आनंद घेताना एकच विनंती करेन, त्या काळात, त्या वेळेत टेलिव्हिजनचा पडदा असो का मोबाईल असो, पूर्ण बंद करून, अगदी व्हायब्रेटिंग मोड पण नको. त्याचे जे कंपन ऐकू येतात ना, थर्रर्र, त्यांनी पण तुम्ही विचलित व्हाल, कारण तुमचं लक्ष तिकडे असेल. पण खरं सांगू, शिखरावर बसायला एकट्याला जागा असते. खड्ड्यात मात्र सगळे बसू शकतात. मग खड्ड्यात नाही बसायचं, शिखरावर जायचंय. त्यामुळे परिश्रमाचा आनंद जो घेतो, त्याला शिखर मिळतं आणि तो आनंद जे शिकवतं, तेच माझ्या मते शिक्षण असतं. मनःपूर्वक धन्यवाद. 5व्या एपिसोडचा इथे समारोप करीन. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानताना विनंती करीन, आत्तापर्यंत हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर आता तुम्ही नक्की करा. कारण या माध्यमातूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाकडे जाणं, हे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांचं ध्येय आहे, यांचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य शासन जे आहे, त्या शासनाने या शिक्षणाच्या माध्यमातून लोकशिक्षण आणि मूल्य शिक्षण देण्याचा हा जो विशाल उपक्रम जो आरंभला आहे, त्याचाच एक भाग म्हणून
हा हृदय संवाद आहे. आज थांबूया, लवकरच भेटूया 6व्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.